एक सत्य घटना सांगते. आमच्याकडे 60-62 वर्षांची एक महिला पक्षकार आलेली होती. नवऱ्याच्या मृत्यू पश्चात तिनं मेहनत करून, धुणी भांडी करून, खानावळीमध्ये काम करून पै पै जमा केलेली होती आणि आपल्या 3 मुलींना शिकवलं होतं, त्यांची लग्न करून दिलेली होती. सगळं आयुष्य कुडाच्या घरात काढलेल्या त्या बाईला स्वतःचं घर बांधायचं होतं. म्हणून कसे बसे 25-26 लाख रुपये तिनं जमा केलेले होते. नात्यातल्याच एका लांबच्या दिरांची राहती घर जागा विकत घ्यायचं तिनं ठरवलं. जमिनीचे कागद करूयात असं म्हटल्यानंतर ते नात्यातले दीर तिला असं म्हणाले, काय वहिनी, तुम्ही मी किती वर्ष एकमेकांना ओळखतो, आपल्या नात्याला तुम्ही असं कागदामध्ये बंदिस्त करणार होय? त्या महिलेनेही विश्वास ठेवला आणि कोणताही कागद न बघता आणि न करता सुमारे 26 लाख रुपये रोख देऊन त्या दिरांच्याकडून ती जागा विकत घेतली. घराची वास्तू शांत झाली, गृहशांती झाली. अचानक एक दिवस बँकेचे कर्मचारी घरी आले आणि घरावरती सरफेसाई ऍक्ट खालची जप्तीची नोटीस चिटकवली. ती बाई त्या कर्मचाऱ्यांशी भांडली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी हतबल होऊन ती संध्याकाळी आमच्या ऑफिसला आलेली होती. तिला जमिनीची सगळी कागदपत्र आम्ही काढायला लावली आणि कागदपत्र बघितल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की त्या तिच्या दिरांनी त्या जमिनीवरती सुमारे 25 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं. त्या महिलेची इतकी जबरदस्त फसवणूक झालेली होती. म्हणूनच मित्रांनो, नात्यातली व्यक्ती असू दे किंवा सख्खा भाऊ किंवा बहीण असू देत, पण जेव्हा एखादी स्थावर मालमत्ता आपण विकत घेतोय म्हटल्यानंतर जमिनीचा सर्च रिपोर्ट घेणं बंधनकारक आहे. नमस्कार, मी आहे ऍडव्होकेट श्रेया. कायद्याच्या विषयातले असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी बनवत असते. तुम्ही जर या विषयांमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सर्च रिपोर्ट, टायटल सर्च किंवा जमिनीची कुंडली म्हणजे नक्की काय? तर एखादी जमीन पूर्वी कुणाच्या मालकीची होती, आता कुणाच्या मालकीची आहे, जमिनीबाबत हक्कांचं हस्तांतरण कसं झालेलं आहे, या जमिनीबाबत पूर्वी न्यायालयामध्ये काही वाद किंवा दावे झालेले होते का, त्याचा निकाल काय झालेला आहे, आजच्या घडीला कोणत्याही न्यायालयात काही वाद दावे प्रलंबित आहेत का, जमिनीवरती काही कर्ज आहे का, जमीन गहाण ठेवलेली आहे का, या सगळ्या बाबींची पुराव्यासह माहिती संकलन करणं म्हणजे त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट घेणं. मगाशी सांगितलेल्या सत्य घटनेवरून तुम्हाला कल्पना आलेलीच असेल की सर्च रिपोर्ट घेणं किती गरजेचं असतं. तर नेमकी सर्च रिपोर्टची आवश्यकता का असते ते आपण पाहूयात. आपण विकत घेतलेली जमीन निर्वैध असावी, भविष्यामध्ये त्याबद्दल कुठलाही त्रास किंवा वाद निर्माण होऊ नयेत म्हणून सर्च किंवा टायटल रिपोर्ट घेणं गरजेचं असतं. आता हा सर्च रिपोर्ट किंवा टायटल रिपोर्ट कशाबद्दल बनवला जातो? तर स्थावर मिळकती जसं की घर किंवा मोकळी जागा किंवा सदनिका म्हणजे फ्लॅट, प्लॉट किंवा शेतजमीन इत्यादी प्रकारच्या ज्या केवळ स्थावर मिळकती असतात त्या मालमत्तेचा व्यवहार करताना सर्च किंवा टायटल रिपोर्ट जो असतो तो बनवला जातो. ज्या वेळेला आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी इच्छुक असतो किंवा आपल्याला एखाद्या प्रॉपर्टीवरती बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अप्लाय करायचं असतं तेव्हा बँक तुमच्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट बँकेकडे जमा करायला सांगते. किंवा एखादी प्रॉपर्टी फ्लॅट असेल किंवा मोकळा प्लॉट असेल किंवा शेतजमीन वगैरे असेल तर ती खरेदी करण्यासाठी वकील साहेब तुम्हाला प्रॉपर्टीचा सर्च घ्यायला सांगतात. आणि जर ती प्रॉपर्टी तुम्ही विक्री करत असाल किंवा गहाण ठेवत असाल तर त्या प्रॉपर्टीला मार्केटेबल टायटल आहे का हे पाहावं लागतं. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून प्रॉपर्टी खरेदी करणार आहात तर त्यालाही ती प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी योग्य मालकी आहे का हे पाहणं गरजेचं असतं. आणि जर असेल तरच बँक तुमचं कर्ज मंजूर करण्याचा विचार करत असते. आता हा सर्च रिपोर्ट नेमका कुणाकडून करून घ्यायचा? तर जर तुम्ही कर्ज काढण्यासाठी सर्च रिपोर्ट घेत असाल तर तुम्हाला बँकेच्या वकिलांकडूनच सर्च रिपोर्ट करून घ्यावा लागतो. कारण त्या बँकेनं त्या वकिलांचं एम्पॅनलमेंट केलेलं असतं. शक्यतो बँका इतर कोणत्याही वकिलांचा सर्च रिपोर्ट घेण्याचं टाळतात. पण जर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही कोणत्याही वकिलांच्याकडून सर्च रिपोर्ट घेऊ शकता. आता या सर्च रिपोर्ट मध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं? तर प्रॉपर्टीच्या मालकीबाबतची संपूर्ण साखळी ज्याला टायटल चेन असं आपण म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर्टी कुणाकडे होती आणि शेवटच्या मालकाला ती प्रॉपर्टी कशा पद्धतीनं प्राप्त झालेली आहे
याबद्दलची सगळी हकीकत त्या सर्च रिपोर्टमध्ये असते. त्याचप्रमाणे या सर्च रिपोर्टमध्ये प्रॉपर्टीचं सगळं वर्णन, कर्ज घेणारा याची सगळी माहिती, तसंच त्या प्रॉपर्टीच्या हस्तांतराची संपूर्ण शृंखला दिली जाते आणि त्या आधारावरून वकील साहेब त्या कर्जदाराला प्रॉपर्टी गहाण देण्याचा आणि कर्ज मिळवण्याचा अधिकार आहे का नाही याबद्दलचं आपलं ओपिनियन काय आहे ते स्पष्ट करतात. जर प्रॉपर्टी ही एकत्र कुटुंबाची असेल आणि वाटप झालेलं नसेल तर त्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीमध्ये किती हिस्सा येतो, त्याचबरोबर ती प्रॉपर्टी गहाण द्यायची असेल तर सहहिस्सेदारांच्या गहाण खतावरती संमतीदर्शक सह्या सुद्धा घ्याव्या लागतात आणि या सगळ्या बाबींचा सर्च रिपोर्टमध्ये उल्लेख असणं गरजेचं असतं. आता हा सर्च रिपोर्ट एकूण किती वर्षांचा घेतला जातो? साधारणपणे सर्च रिपोर्ट हा 30 वर्षांचा असतो. तर आपल्या वकिलांच्याकडे शक्य तितकी 30 वर्षांपर्यंतची, मी तर म्हणते की शक्य तितकी 30 वर्षांच्या पूर्वीची सुद्धा कागदपत्र काय असतील ती सगळी जमा करा. काय होतं की बँक प्रकरणांमध्ये कर्ज घेताना हे पाहावं लागतं की मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही त्या प्रॉपर्टी बद्दल एखादं गहाण खत केलंय का, दानपत्र केलंय का, भाडे करार तर केलेला नाहीये ना, बोजा किंवा भार तर त्या प्रॉपर्टीवरती नाहीये ना, एखादा दिवाणी दावा तर प्रलंबित नाहीये ना. म्हणूनच बँका ज्या असतात त्या 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट मागत असतात. मग हा सर्च रिपोर्ट 30 वर्षांचाच का असतो ही सुद्धा शंका मनात येणं स्वाभाविक आहे. तर होतं काय की लिमिटेशन ऍक्टच्या आर्टिकल 61 नुसार गहाण ठेवलेल्या मालमत्तेची रिकव्हरी किंवा रिडम्पशन करण्यासाठी ती प्रॉपर्टी हक्क निर्माण झालेल्या तारखेपासून 30 वर्षांचा कालावधी असतो. म्हणजे आर्टिकल 65 नुसार ऍडव्हर्स पोझेशन, अ सूट फॉर पोझेशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी बेस्ड ऑन टायटल कॅन बी फाइल्ड विदिन 12 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ डिस्पोजेशन. त्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे की 30 वर्षांचा प्रॉपर्टीचा सर्च जर घेतला तर ऍडव्हर्स पोझेशनचे दावे होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळं 30 वर्षांचा सर्च देण्याचे बरेचसे बेनिफिट्स असतात जे मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तरपणे मेन्शन केलेले आहेत. हा सर्च रिपोर्ट तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? बघा, साधारणपणे आठवडा ते 15 दिवस सहज जातात. का तर आम्हा वकील लोकांना जमिनीचा नुसता सर्च घ्यायचं म्हणजे भरपूर काम असतं. आज तुम्ही कागदपत्र आणून दिलीत आणि उद्या सकाळी तुम्ही सर्च रिपोर्ट घेऊन गेलात असं होत नाही. ज्या सब रजिस्ट्रार मध्ये त्या प्रॉपर्टीचा सर्च घ्यायचा असतो तिथं आम्हाला चलन भरावं लागतं, ज्याची आम्हाला पावती मिळत असते. ही पावती त्या सर्च रिपोर्टचा एक भाग असते. या सर्चच्या एका वर्षाची किंमत 25 रुपये इतकी असते. म्हणजे 30 वर्षाचा जेव्हा सर्च रिपोर्ट आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा 750 रुपयाचं चलन फाडावं लागतं. हा सर्च घेण्यासाठी कागदपत्रांची छाननी करून बघावी लागते की प्रथम ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी मिळाली असेल त्या व्यक्तीपासून तुम्हाला ती प्रॉपर्टी येईपर्यंत काही दिवाणी दावे झालेत का, महसुली अर्ज, अपील किंवा बँकांची कर्ज वगैरे तर काढलेली नाहीयेत ना. या सगळ्या गोष्टींची खातरजमा करावी लागते आणि त्यानंतर आम्ही आमचं ओपिनियन काय आहे ते त्या बाबतीमध्ये स्पष्ट करत असतो. त्यामुळं इतका वेळ तर सहज जातो. तर मला असं वाटतंय की सर्च बद्दलच्या बऱ्याच शंकांचं मी निरसन केलेलं आहे. जर काही पॉइंट्स माझ्याकडून निसटलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका मला आवर्जून विचारा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.